परत एकदा मी नवीन डिझाइन घेऊन तुमच्या समोर तयार आहे। ड्रेसअप हा म्हणजे घागरा आणि जो चोळी आपण ओढणी सोबत वेअर करतो त्याचं पण नको वाटत असेल तर ही डिझाइन खरंच सांगते खूप सुंदर आहे। नॉर्मल वेलवेटचा ब्लाउज आहे, मागे गळा आहे, त्याच्यामध्ये हा घागरा आणि 2 टॉप असे शिवलेत, म्हणजे एक आईसाठी आणि एक मुलीसाठी असं मी केलेलं आहे। फरक आहे ते फुल पण ब्लाउज तुम्हाला भेटतं, पण प्लेनचा खूप गेटअप छान येतो। आणि नॉर्मल रेंज 150 पासून जे चालू होते ते 400 ते 500 पर्यंत असते वेलवेट मीटर वरती, पन्ना पण असतो। नमस्कार, स्वागत आहे स्टिचिंग विथ सुरेखा मध्ये। परत एकदा मी नवीन डिझाइन घेऊन तुमच्या समोर तयार आहे। ड्रेसअपला तर तुमच्या लक्षात आले असेल ही साडी मी घातली होती होळीला आणि मी सांगितलं होतं त्याचं काय शिवणार आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा। बऱ्याच जणांनी घागरा सांगितलं, कोणी वन पीस सांगितलं, बऱ्यापैकी जे काही डिझाइन सुचवले सुंदरच होते। तर तुम्हाला ड्रेसचा गेटअप दाखवते। हे शिवलाय मी अंब्रेला नेट जो होता तो साडीचा पूर्ण खाली वर हे बॉर्डर तीच लावले आणि ह्याच्यामध्ये पण बटरस्केप जो बोलतो ना तो कपडा लावलाय। स्कॅन ते काहीच नाही लावलं, कॅन ते काहीच नाही लावलं। आत कॉटनचा अस्तर पण नाही वापरला कारण हा पण हेवी आणि तो पण व्यवस्थित आहे। आणि ह्याच्यावरती मी प्लेन मध्ये वेलवेटचा जसं बॉर्डर आहे तसा कपडा मागवला आणि मस्तपैकी असा जवळून दाखवते चौकोन गळा केला आणि परत इथे एक पट्टी लावले, डबल गळा आला आणि इकडे पॅच लावले। पॅच किती सुंदर आहे बघा, जास्त काही वर्क केले नाही, असं एम्ब्रॉयडरी ते सिंपल। तुम्हाला लग्नाचे आता कार्यक्रम भरपूर असणार आहे, अक्षय तृतीया आहे, बरेच सण येतात आणि मे महिन्यामध्ये भरपूर कार्यक्रम येतात। तुम्हाला साडीचा कंटाळा आला असेल, वन पीसचा कंटाळा आला असेल, हा म्हणजे घागरा आणि जो चोळी आपण ओढणी सोबत वेअर करतो त्याचं पण नको वाटत असेल तर ही डिझाइन खरंच सांगते खूप सुंदर आहे। अशी तुमच्याकडे काही असा कपडा किंवा साडी असेल तर असं डिझाइन करू शकता। शॉर्टच केलंय आणि ह्याला जे आहे ना इथे पण बॉर्डर आहे, त्याच्यावर मी हा अजून 2 टॉप आहे त्याच्यावरचे ते पण दाखवते। हा ब्लाउज शिवला आणि ओढणी घातलं तर मस्तपैकी ड्रेसअप तयार झाले। काही नाही, नॉर्मल गळ्यातला एक सेट घातलाय जो स्टोन आहे, परत मण्या आहेत व्हाईट वाल्या मोतीसर आणि कानातले आहेत आणि माझे हेअरस्टाईल केले, काही जास्त केलं नाही। गरमीमध्ये आपण खाली केस सोडू शकत नाही, ही आयडिया आहे की केस वरती करायचे आणि रेडीमेड आपले कुठेही फुलं भेटतात ते असे लावून द्यायचे। तर मस्तपैकी तुम्ही स्वतः तयार होऊ शकता। थोडंसं हलकं मेकअप केलंय, म्हणजे जसं आपण मॉइश्चरायझर लावतो त्यानंतर हे सनस्क्रीन लावतो, त्याच्यानंतर थोडंसं फाउंडेशन आणि सिंपल, काही जास्त नाही, डोळ्याचं थोडंसं असं आपण स्वतः तयार होऊ शकतो। कुठं पार्लर मध्ये पण जायची गरज नाही। असा ड्रेसअप कसा दिसतो ते तुम्ही परत एकदा बघा। आणि नॉर्मल ब्लाउज आहे, नॉर्मल वेलवेटचा ब्लाउज आहे, मागे गळा आहे, जास्त नाही 4 ते 5 इंचाचाच गळा आहे। तुम्हाला हवं तर डिझाइन करू शकता, पण हे इतकं हेवी आहे ना खालती, त्यामुळे मी जास्त ह्या ब्लाउजला काही वर्क जास्त केलं नाही। एक पॅच लावलाय आणि कोपऱ्यापर्यंत हात हवे असतील किंवा शॉर्ट स्लीवलेस कोणताही चांगला दिसतो मी इथपर्यंत ठेवले। 6 इंचाचे हात आहेत आणि बाकी ह्याच्यामध्ये साईडला कट आहे। जसं आपण पट्ट पावडावरती शिवतो ना, म्हणजे साऊथ साईडला किंवा आपण परकर पोलको बोलतो ना तसं आहे, पण मागे बटन नाहीये।
डायरेक्ट घालू शकता, जसा टॉप असतो आपला नॉर्मल अस्तर लावलेला आहे. वेलवेटचा प्युअर चांगला एक नंबर क्वालिटीचा हा कपडा आहे आणि ह्याचा घेऱ्याम परफेक्ट छान दिसतोय. कधीही तुम्ही घालू शकता. थोडासा अगर पोटाचा भाग असला तरी ह्याच्यामध्ये कव्हर होतो. थोडासा व्यवस्थित सेट मध्ये शिवायचंय, बाकी काय नाही. आणि कम्फर्टेबल पण राहतो आणि उन्हाळ्यामध्ये त्रास होत नाही ह्याच्यामध्ये, कारण कॉटनचा अस्तर वापरलेला आतमध्ये आणि ह्याला पण लिजी बिजी वापरले. आणि घेर दाखवते मी तुम्हाला, हे बघा. आणि ह्याचे शॉर्ट व्हिडिओ तर येतील. घेर भरपूर आहे, जसं नॉर्मल आहे तसा. जसं तुम्ही बोलतील ताई याचा व्हिडिओ बनवला नाही की, जसा पैठणीचा सेम अम्ब्रेला शिवलाय त्याच पद्धतीने अम्ब्रेला शिवलाय, ह्याच्यात काही फरक नाही. अजून एक ह्याच्यात तुम्ही वेगळं करू शकता. अगर तुम्ही म्हणजे हा एक ड्रेस झाला, ह्या एका साडीतून काय काय वेगवेगळं मी मॅचिंग केले ते सांगते. हा वेगळा कपडा घेऊन टॉप शिवला तर हा एक ड्रेस झाला. अगर शॉर्ट तुम्ही असाच मरूनचा सेम वेलवेटचा शिवून घेतला तो एक होऊ शकतो, हा एक. आणि तुम्ही आता मी ओढणी घालून दाखवते तुम्हाला. गोल्डन आहे, जे घरातच आहे तेच मॅचिंग झालंय. अगर परफेक्ट हवं असेल तर मरून मध्ये थोडंसं गोल्डन असं मिक्स वाला काटवाला असं तुम्ही घेऊ शकता. पण हे पण मला खूप छान दिसते. हे बघा, अशी ओढणी आहे आणि ह्या ओढणीला ना पूर्ण लेस आहे बॉर्डरला अशी मोठी जरीची, आणि हे वर्क आहे. अशी ओढणी एक आपल्याकडे असायलाच हवी, म्हणजे कुठल्याही तुम्ही ह्याच्यामध्ये मॅचिंग करू शकता. आता कसं मी वेळेवर मॅचिंग केलं, मी ह्याचं नेटमध्ये मरून आणि थोडंसं बॉर्डरवालं थोडंसं करणार आहे. पण सध्या असा हा ड्रेसअप चांगला दिसतो म्हणून चला दाखवूया. हे बघा, आणि ह्याच्यात अजून एक आहे. तुम्ही हे जे आहे ना, आता मी असंच दाखवते. हे असं घेतलं आणि आपण जसं नॉर्मली घागऱ्याला करतो तसं हे इथं अडकवून दिलं. वन साइडेड घेतलं, गुजराती घेतलं तरी चालेल, किंवा तुम्ही असं वन साइडेड. हे बघा, खूप सुंदर असा गेटअप येतो. पूर्ण मी ड्रेसचा लुक एकदा दाखवते, पूर्ण वर धरून व्यवस्थित, तर तुम्ही बघून घ्या. पूर्ण ड्रेस तर दाखवून झाला. हा साडी जी होती ती ब्लाउज पीस काढला होता, 5.25 मीटरच होता. त्याच्यामध्ये हा घागरा आणि 2 टॉप असे शिवलेत. म्हणजे एक आईसाठी आणि एक मुलीसाठी असं मी केलेलं आहे. ते पण तुम्हाला मी ब्लाउज वेअर करून दाखवते आणि मी ओढणी पण तुम्हाला दाखवले. हे असं आहे, किंवा तुम्ही साईडनी पण घालून दाखवते. हा आहे पूर्ण शूटिंग. हे हा पण बघा खूप छान दिसतोय. म्हणजे वेगळं काहीतरी तुम्ही करू शकता. मी वन पीस किंवा लॉंग टॉप, आता एम्ब्रॉयडरीचं जे वर्क आहे ते फुल पण ब्लाउज तुम्हाला भेटतं, पण प्लेनचा खूप गेटअप छान येतो. आणि वेलचा हा कपडा कुठेही भेटेल, क्वालिटी वाईज असतं. 150 रुपये पासून ते 400-500 रुपये पर्यंतचा वेलवेटचा कपडा आहे. हा आहे तो 250 ते 300 रुपये मीटरचा हा कपडा आहे. तर हा कपड्याची क्वालिटी जसं असेल तसे यांची रेंज असतात वेलवेट मध्ये पण. आणि कुठल्या किमतीत भेटतील काही मला आयडिया नाहीये त्याची, पण नॉर्मल रेंज 150 पासून जे चालू होते ते 400 ते 500 पर्यंत असते वेलवेट मीटर वरती. पन्ना पण असतो, 36, 36 आहे, 40 आहे, 42 आहे, 44 आहे, 48 आहे, 56 इतके पन्ने पण असतात. तर तुम्हाला जसं जमेल तसं घेऊ शकता. किमती त्यामुळे वेगवेगळे ठरतात. समजा हा आता मी 150 रुपये मीटर कपडा आणला तर 200 रुपयालाच हा कपडा बसेल, पण तोच कपडा मी अगर 400 रुपये मीटरने आणला तर 600 रुपये जाईल. असं त्यामुळे फिक्स असं रेट सांगता येत नाही, कारण कस्टमरचं कसं डिमांड असते किंवा त्यांना कुठल्या क्वालिटीचं पाहिजे की त्यावरती बनवतो. एकेकांना खूपदा वापरायचं असते तर क्वालिटी चांगली असं घेतात, एकदमच हाय क्वालिटी. कुणाकुणाला मीडियम घेतात आणि एक असे असतात की थोड्यांदा 1-2दा ड्रेस घालायचा आहे तर ते कमी रेंजचे पण घेतात. बघितलं तर सरासरी लांबून गेटअप सगळा सेम येतो. जेव्हा आपण वेअर करतो किंवा क्वालिटी थोडंसं शायनिंगचं फरक येते, जे नेहमी शिवतात त्यांच्या लक्षात येते. त्यामुळे तुम्ही जास्त वेळ नाही घालणार असतील तर एकदम महाग पण नका घेऊ, म्हणजे 400-500 रुपये मीटर किंवा 150 पण नाही, मधल्या रेंजचे 250 ते 300 रुपये मीटर वाले. आणि ही साडीच हवी असं नाही, तुम्ही नेटचं असं फुल डिझाईनचं घेऊ शकता आणि त्याला वेगळी लेस घ्यायची आणि स्वतः डिझाईन करायचं. हा डिझायनर ड्रेस दिसतो, फुल्ली डिझायनर ड्रेस वाटतो असा आपण शॉप मध्ये किंवा मॉल मध्ये बघतो तशा प्रकारे. आणि ह्याला मध्ये मध्ये हे बघा स्टोन आहे त्याला. तर कुठलाही तुम्ही नेटेड किंवा प्रिंटेड असं घेतलं आणि लेस घेतलं, 250 ते 300 रुपयाच्या मीटर प्रमाणे हा कपडा भेटतो. तुम्हाला जास्तीत जास्त 5 मीटर लागेल.
200 प्रमाणे पकडलं तर 1000 रुपयाचं लेसची क्वालिटीवरती आहे. मी अंदाजे बोलते तुम्हाला 500 पर्यंत लेस पकडा, ब्लाउज पकडून, तर तुम्हाला आरामात 2000 ते 2500 किंवा कमी रेंजचे केले तर 1500 ते 2000 2500 पर्यंत हा ड्रेस मस्तपैकी तुम्हाला तयार भेटू शकतो. आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्ही स्वतः पण करू शकता. तर मी तुम्हाला ह्याच्यावरचा ह्याचा जो शिवलाय सेम ब्लाउज तो पण घालून दाखवते. तो पण असाच आहे, फक्त थोडीशी डिझाईन वेगळी. तर हा ड्रेस असा मी शिवलाय, तो कसा वाटला तुम्हाला? साडीतला जो आपण वापरत नाही त्याचं वेगळं. आता हे बघितलं तर तुम्हाला आरामात डिझायनर जसा ड्रेस दिसतोय तसा. हे ओढणी काढते आणि हे बघा आता प्लेन मध्ये पण खूप छान दिसतो, खूप छान दिसतो. असं काही नाही की कधी ओढणी घालू शकतो, कधी प्लेन घालू शकतो. तर मी आता तो दुसरा जो ड्रेस बनवला गेटअप त्याचा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहावं लागेल. थोडीशी वाट बघा, काही कारणास्तव. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खूप छान अशी आयडिया आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. असे ड्रेस पण छान दिसतात का? म्हणजे हे जे कॉम्बिनेशन केले मी मरून प्लेन घेऊन त्याला पॅच लावून आणि ओढणी सोबत, तर नक्की आवर्जून मला कमेंट करून सांगा. कारण मलाही त्याची आयडिया भेटेल आणि जे मी काम करते त्याची पोचपावती भेटेल तुम्ही सांगितल्यानंतर. मला छान वाटतं, पण तुम्हाला ते आवडतं का ते नक्की आवर्जून सांगा. तर हा व्हिडिओ इथंच मी संपवते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा भाग येईल, म्हणजे दुसऱ्या याचा कदाचित तिसरा पण येईल. कारण मी 3-4 टॉप बनवणार आहे साडीचेच किंवा कॉम्बिनेशनमध्ये घागऱ्यावरती वेगवेगळ्या व्हरायटी, असं दिसायला छान दिसले पाहिजे आणि पैसा वसूल. तर हा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.